पुढे जाऊया. वसई विरार महापालिकेचा महापौर हा आय लव्ह महादेव असं बोलणाराच बसणार असा दावा मंत्री नितेश राणेंनी केलेला आहे. डोळ्यासमोर पराभव दिसत असल्यामुळे वसई विरारमध्ये ठाकरे प्रचाराला येत नसल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच मराठीचा मुद्दा आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर दोन्ही ठाकरे बंधू ही जिहाद्यांची भाषा बोलत असल्याची टीका त्यांनी केली आहे. बंदर विकास मंत्री नितेश राणे साहेब आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा हा दौरा सुरू झाला. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज तुम्ही सगळं पिंजून काढले, काय कराय काय सांगा? आज भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून महायुतीचे माझे सगळेच उमेदवार हे भरघोस मताने निवडून गेले पाहिजे. वसई विरारच्या महापालिकेच्या त्या महापौरच्या खुर्चीवर आयलं महादेवालाच महापौर बसला पाहिजे. यासाठी मी सगळीकडे प्रत्येकाला आमच्या राजन नाईक जे आमदार आहेत त्यांच्या सोबत आम्ही सगळीकडे जाऊन अशी विनंती आणि आवाहन करतोय. मला सांगा, ठाकरे जे आहेत मुलाखत करतायत परंतु प्रचाराला अजून बाहेर पडले नाहीत. तर ते त्यांचा प्रश्न आहे ना, कारण का ते जेवढे प्रचाराला येणार नाहीत आमच्याकडे बरं आहे. त्यांनी थोबाड उघडलं तर आमचंच मतदान वाढणार आहे. तुम्हाला काय वाटतं, ते हरलेत का तू? ते आता त्यांना विचारलं, ते हरलेत का माहित नाही, पण महायुती नक्की जिंकलेली आहे. मला सांगा, या ठिकाणी राज ठाकरेंनी म्हटलंय की दोन जातींना समोर आणून ही निवडणूक लढवली जाते. आम्ही कुठल्याही जातीला आणत नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही हिंदूंचं हित बघणार, हिंदूंच्या बाजूने बोलणार. जी भूमिका आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची होती तीच आमची आहे. आम्ही काय वेगळं नाही बोलत आहे. पण आताचे हे जे दोन्ही ठाकरे हे जिहाद्यांची भाषा जास्त बोलतायत. मराठी आणि हे सगळे विषय काढून हिंदूंमध्ये फूट कशी पाडायची यासाठी हे सगळे यांचे मनसुबे आहेत. का मराठी हिंदू नाही आहे? जसा गुजराती आमचा हिंदू आहे, उत्तर भारतीय आमचा हिंदू आहे, तसा आमचा मराठी माणूस पण हिंदूच आहे. पण तरीही मराठीचा मुद्दा आणायचा आणि हिंदूंच्या मतांमध्ये फूट पाडायची आणि त्या जिहाद्यांची सत्ता बसवण्याचा जर प्रयत्न हे लोक करत असतील ना, आमच्या महाराष्ट्रातला, मुंबईतला आणि सगळ्या महापालिकेच्या हिंदू समाज, राष्ट्रभक्तांचा समाज हे कधीही व्हायला देणार नाही. ठाकरे जे आहेत जिहाद्यांची भाषा बोलतात असा आरोप बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेला आहे आणि ठाकरे हिंदू मतांमध्ये फूट पाडतात असाही आरोप केलेला आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा.